हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. नमस्कार. रसिकांच्या या दरबारात आपल्या सगळ्या जणांचं अगदी मनापासून स्वागत. रसिका हो, महाराष्ट्र म्हटला की सगळ्यात प्रथम आठवतो तो लवंगी मिरचीचा ठसका आणि मराठमोळ्या लावणीचा झटका. आणि अर्थातच लावणी म्हटली की सुलोचनाबाई चव्हाण यांच्याशिवाय दुसरं नावच डोळ्यासमोर येत नाही. रसिका हो, शृंगार रसातलं लावण्य जपणारी ती लावणी. मराठी सारस्वतात पठ्ठे बापूराव, होनाजी बाळा, अनंत फंदी, जगदीश खेबुडकर ते अगदी ग दी माडगुळकरांपर्यंत अनेक दिग्गजांनी या खजिन्यात मोलाची भर घातलेली आहे. अशा जुन्या जाणत्या गाजलेल्या लावण्यांचा खजिना आज आम्ही तुमच्या समोर रिता करणार आहोत. आज सुलोचनाबाई चव्हाण आपल्याकडे आलेले आहेत. जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. त्या आपलीच गीतं परत एकदा तुम्हाला ऐकवणार आहेत. चला तर मग जाऊया रसिकांच्या दरबारात जुन्या जाणत्या गाजलेल्या लावण्यांचा खजिन्याची लूट करायला. अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची. नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, अहो मी आहे कोल्हापूरची. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. नटारंगीचा ढंग, हा डौल झोक हा नटारंगीचा ढंग. वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग, वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग. हर घडीला नखरा नवा, हर घडीला नखरा नवा. डोळा होंडावा झाकून फेकीन नजरेची बरशी. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची. नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. शालू पदर जरदारी, ही हिरवी हिरवी चोळी तंग भरदारी. नका पाहू न्याहाळून अशी,
नका पाहून हाणून अशी पडाल तुम्ही फशी जणू मी लागीन झाडावरची मला हो म्हणतात लवंगी मिरची मला हो म्हणतात लवंगी मिरची नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची अहो मी आहे कोल्हापूरची मला हो म्हणतात लवंगी मिरची मला हो म्हणतात लवंगी मिरची या तिखटपणावर जाऊ नका हुळहुळू या तिखटपणावर जाऊ नका हुळहुळू घायाळ शिकारी हरिणी जाईल पळून घायाळ शिकारी हरिणी जाईल पळून हिरव्या रानात दिसते उठून हिरव्या रानात दिसते उठून नका घेऊ खुडून अहो मी राणी माझ्या घरची मला हो म्हणतात लवंगी मिरची मला हो म्हणतात लवंगी मिरची नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची अहो मी आहे कोल्हापूरची मला हो म्हणतात लवंगी मिरची मला हो म्हणतात लवंगी मिरची मला हो म्हणतात लवंगी मिरची सुलोचनाबाई, तुम्ही आत्ता तिथे लावणी गात होतात आणि त्या मिरचीचा ठसका मला इथपर्यंत लागत होता. इतकीच लावणी ताजी आहे. बरं माई, मला एक सांगा, ही तुम्ही गायलेली पहिली लावणी हो की नाही? हो, अगदी पहिल्यांदा मी ही पहिली लावणी गायली वसंत पवारांची. अच्छा, पण मग तुमच्या पार्श्वगायनाचा श्री गणेशा तुम्ही ही मराठी लावणी गाऊनच सुरुवात केलीत का? नाही, मी 9 ते 10 वर्षाची असताना हिंदी पिक्चरची 2 डान्सची गाणी गायली होती. अच्छा पिक्चरचं नाव होतं कृष्ण सुदामा. अच्छा आणि तिथून मग माझी हिंदी गाण्याला सुरुवात झाली. अच्छा. मराठी गाणी मी गातच नव्हते. पण मग वसंत देसाईंकडे काय गाणं? आणि नंतर मी काहीतरी वसंत देसाईंचं गायलं. त्यांची 2 त्या लावण्या मी हंसाबाई त्या ह्याच्यावर नाचल्या होत्या. आणि ती गाणी ऐकून मग आता जे माझे मिस्टर चव्हाण, अच्छा शामराव चव्हाण अच्छा. यांनी मला त्यांच्या पिक्चर्स करता कलगीतुऱ्याला बोलावलं. अच्छा. आणि मग त्याच्यामध्ये मी दुसऱ्यांदा गायली. पण मग वसंत पवारांनी तुम्हाला कसं काय आणि कुठे हुडकून काढलं हो? औरंगाबादला आम्ही पुष्कळसे कलाकार होतो. अच्छा. त्याच्यात ते पण आलेले होते, वसंत पवार. त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि ते आमच्या घरी आले आणि म्हणाले, माझी एक लावणी गायचे, हां. तर मला तुमच्याकडून घ्यायचे. अच्छा. पेटी घेऊन बसले, खिशातून एक कागद काढला, त्याचे म्हणजे अरे रामा माझ्या भगवंता एवढे तुकडे झालेले होते. ते त्यांनी जुळवून ती लवंगी मिरची मला शिकवली, ती लावणी. बरं. आणि ती लिखाण मला वाटतं जगदीश खेबुडकरांचं पहिलंच लिखाण होतं ते. बरोबर. आणि तिथून मी वसंत पवारांच्या लावण्या मला त्यांनी खूपच म्हणजे दिल्या. प्रत्येक केला इशारा म्हणा, मल्हारी मार्तन, खूप त्यांची पिक्चर. फड सांभाळ तुऱ्याला गाला फड सांभाळ तुऱ्याला गाला तुझ्या उसाला लागल कोल्हा ग
लागल कोल्हा. मूळ जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजल बियाण. मूळ जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजल बियाण. तुझा ऊस वाढला जोमान, तुझा ऊस वाढला जोमान. धाटा धाटन उभारी धरली, धाटा धाटन उभारी धरली. पेरा पेरात साखर भरली, धाटा धाटन उभारी धरली. पेरा पेरात साखर भरली. नाही वाढीस जागा उरली, नाही वाढीस जागा उरली. रंगपानांचा हिरवा ओला, रंगपानांचा हिरवा ओला. तुझ्या उसाला लागल कोल्हा, अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला. तुझ्या उसाला लागल कोल्हा, अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. लांब रुंद पिकला बिघा, लांब रुंद पिकला बिघा. याची कुठवर ठेवशील निगा. लांब रुंद पिकला बिघा, याची कुठवर ठेवशील निगा. याला कुंपण घालशील किती, याला कुंपण घालशील किती. जात चोरांची लई हिकमती, आपली आपण धरावी भीती, आपली आपण धरावी भीती. अर्ध्या रात्री घालतील घाला, अर्ध्या रात्री घालतील घाला. तुझ्या उसाला लागल कोल्हा, अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला. तुझ्या उसाला लागल कोल्हा, अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. तुला पदरच सांगत नाही, काल ऐकू आली कोल्हे कुई. तुला पदरच सांगत नाही, काल ऐकू आली कोल्हे कुई. साऱ्या राती राहील कोण जाग, नको बोलण्याचा धरुस राग. साऱ्या राती राहील कोण जाग, नको बोलण्याचा धरुस राग. बघ चिखलात दिसतात माग, बघ चिखलात दिसतात माग. कुणीतरी आला न गेला, कुणीतरी आला न गेला. तुझ्या उसाला लागल कोल्हा, अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला. तुझ्या उसाला लागल कोल्हा, अग तुझ्या
तुझ्या उसाला लागल कोल्हा, अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. माई, केला इशारा जाता जाता हा सिनेमातली सगळ्याच लावण्या खूप गाजल्या. तर त्या गाण्यातल्या काही गाण्यांविषयी अनंत माने एक नेहमी किस्सा सांगतात. तर तो आपल्या रसिका प्रेक्षकांना परत एकदा सांगता का? मी पुण्याला माझ्या कार्यक्रमाला गेले होते तेव्हा हे पिक्चर पाहायला गेले होते. बरं. केला इशारा जाता जाता तेव्हा आनंद मानेंनीच सांगितलं अच्छा. की एक ग्रहस्थ 75 आठवडे फक्त एवढं गाणं ऐकतो आणि निघून जातो. अरे बापरे. आणि माझ्या कार्यक्रमामध्ये मी पडदा उघडला की पहिल्यांदा आवाज यायचा, अहो लाखामधुनी म्हणा. मग मी माझ्या मुलाला म्हणायचे, अरे बाबा त्यांना घाई झालेली, चल आपण म्हणून घेऊया बिचाऱ्यांना, दुसरं काय काम असलं तरी. बरं बरं. आता एवढी तुम्ही आम्हाला उत्कंठा लावली आहे तर आम्हाला सुद्धा ते गाणं ऐकवलंच पाहिजे तुम्ही. लाखामधुनी सख्या तुम्हाला, हा लाखामधुनी सख्या तुम्हाला, अचूक मी हेरलं. लाखामधुनी सख्या तुम्हाला, अचूक मी हेरलं. तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं. सख्या तुम्ही बांधा एक डोरलं. लाखामधुनी सख्या तुम्हाला, लाखामधुनी सख्या तुम्हाला, अचूक मी हेरलं. तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं. सख्या तुम्ही बांधा एक डोरलं. ही ऐन भराशी उमरलई मोलाची, ऐन भराशी उमरलई मोलाची. ही चिकन माती सोन्याच्या तोलाची, ही चिकन माती सोन्याच्या तोलाची. अंगामधुनी पिसाट वार, अंगामधुनी पिसाट वार, ज्वानीच भरलं. सख्या तुम्ही बांधा एक डोरलं. सख्या तुम्ही बांधा एक डोरलं. लाखामधुनी सख्या तुम्हाला, लाखामधुनी सख्या तुम्हाला, अचूक मी हेरलं. तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं. सख्या तुम्ही बांधा एक डोरलं. हे घुंगरू बांधण्या कितीदा खाली वाकू, हे घुंगरू बांधण्या कितीदा खाली वाकू. किती
पदरा खाली झाकू किती किती लाज मी पदरा खाली झाकू हा चाळामधुनी वीज पाखरू चाळामधुनी वीज पाखरू मनात थर थरलं सख्या तुम्ही बांधा एक डोरलं सख्या तुम्ही बांधा एक डोरलं लाखामधुनी सख्या तुम्हाला लाखामधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं सख्या तुम्ही बांधा एक डोरलं दोघात रंगला नजरबंदीचा खेळ दोघात रंगला नजरबंदीचा खेळ पण हार जितीचा बसला नाही मेळ पण हार जितीचा बसला नाही मेळ हा बक्कळ झाल्या भेटी आता बक्कळ झाल्या भेटी आता एक काम उरलं सख्या तुम्ही बांधा एक डोरलं सख्या तुम्ही बांधा एक डोरलं लाखामधुनी सख्या तुम्हाला लाखामधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं सख्या तुम्ही बांधा एक डोरलं सख्या तुम्ही बांधा एक डोरलं माई 16वं वर्ष धोक्याचं हा असाच एक लावण्यांसाठी गाजलेला सिनेमा. मागे माझ्याशी एकदा बोलताना तुम्ही ह्याच सिनेमाशी संबंधित एक किस्सा सांगितला होता. तो परत एकदा रसिक प्रेक्षकांना ऐकवा ना. नाही ते काय झालं हा. परळला एकदा मीटिंग होती खासदार MLA वगैरे खूप जणांची अशी एक मीटिंग होती तिथे त्यांनी माझा कार्यक्रम ठेवला होता आणि मी इतर गाणी गाता गाता मग कसं काय पाटीलची माझी जेव्हा पाळी आली बर आणि वसंतदादा पाटील येणार होते आणि का कर्मधर्म संयोगाने मी ती ओळ सुरू केली कसं काय पाटील बरं आहे का बर काल काय ऐकलं ते खरं आहे का आणि त्यांची एंट्री आता तिथे केवढा गोंधळ उडाला कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का खरं हाय का सांगा खरं हाय का खरं हाय का सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का कसं
कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का काल म्हण तुम्ही जत्रेला गेला तमाशात काळीज विसरून आला काल म्हण तुम्ही जत्रेला गेला तमाशात काळीज विसरून आला इसरल्या ठाई गावलं कन्हाई इसरल्या ठाई गावलं कन्हाई आज तरी संगती आणलंय का काल काय ऐकलं ते खरं आहे का अहो राव तुम्ही ते नाही तुम्ही नाही 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 टोपीवाले तुम्ही सांगा काल काय ऐकलं ते खरं आहे का कसं काय पाटील बरं आहे का सांगा बरं आहे का काल काय ऐकलं ते खरं आहे का काल म्हण तुम्ही तालुक्याला गेला कमरचा ऐवज हारवून आला खरं का हो पाटील काल म्हण तुम्ही तालुक्याला गेला कमरचा ऐवज हारवून आला केली वाट मारी सांच्या पारी अहो केली वाट मारी सांच्या पारी आज काय शिल्लक राहिलंय का काल काय ऐकलं ते खरं आहे का अहो राव तुम्ही ते नाही तुम्ही नाही 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 चष्मेवाले तुम्ही सांगा काल काय ऐकलं ते खरं आहे का कसं काय पाटील बरं आहे का सांगा बरं आहे का काल काय ऐकलं ते खरं आहे का काल म्हण तुम्ही इथं तिथं गेला न बघता बघता घोटाळा झाला काल म्हण तुम्ही इथं तिथं गेला न बघता बघता घोटाळा झाला काय झालं पुढं सांगा तरी थोडं काय झालं पुढं सांगा तरी थोडं खाली नका बघू आता लाजताय का काल काय ऐकलं ते खरं आहे का अहो राव तुम्ही ते नाही तुम्ही नाही 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 फेटेवाले तुम्ही सांगा काल काय ऐकलं ते खरं आहे का कसं काय पाटील बरं आहे का सांगा बरं आहे का काल काय ऐकलं ते खरं आहे का कसं काय पाटील बरं आहे का सांगा बरं आहे का काल काय ऐकलं ते खरं आहे का माई तुम्ही नेहमी मला म्हणत असता की पुण्यातले प्रेक्षक खरे रसिक खरे दर्दी आणि त्यात सुद्धा बालगंधर्वमधले प्रेक्षक तर अगदी चोखंदळ पण याच बालगंधर्वमधल्या प्रेक्षकांनी तुम्हाला एकदा नाराज केल्याचं मला आठवत आहे तर नाही ते नक्की काय व्हायचं माझे प्रोग्राम्स होळी रंगपंचमी असे ओळीने 3 दिवस असे कार्यक्रम असायचे बरं आणि प्रेक्षक वर्ग इतका म्हणजे माझ्या गाण्याचा वेडा होता की बरोबर. प्रोग्राम हाऊसफुल जायचे अच्छा काय झालं एकदा की गाणं माझं चालू असताना एकदम त्यांनी जे पैसे टाकायला सुरुवात केली मी अरे लगेच बाप. पडदा टाकायला लावला म्हटलं मी आता गाणार नाही बर मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं करणार असाल तर मी कार्यक्रम करणार नाही खूप म्हटलं जग इतकं रिकामं पडले कुठेही म्हटलं माझे कार्यक्रम मी करीन मग सगळ्यांनी माफी मागितली नाही आम्ही आता असं करणार नाही तेव्हा मग पडदा डोळ्यात रेखिले काजळ मऊ झोंबते कानात घातले
ढोलक मी लोंबते, कानात घातले लोलक मी लोंबते, फिर फिरून माझी मी ऐण्याशी थांबते, गोऱ्या भाळी कोरून ल्याले, गोऱ्या भाळी कोरून ल्याले, पुनवेचा चांदवा आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा, पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. मज पहावयास येतील ग कोणते, मज पहावयास येतील ग कोणते, पाहिले काल पण नावन मी जाणते, पाहिले काल पण नावन मी जाणते, परिगुणास त्यांच्या नगरी वाखाणते, नुसती येता सैउरिया, नुसती येता सैउरिया, घुमतो ग पारवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा, पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. माई, वसंत पवारांप्रमाणेच श्रीनिवास खळे, राम कदम, बाळ परचुरे, विश्वनाथ मोरे, विठ्ठल शिंदे यांची सुद्धा गाणी तुम्ही केलीत, पण श्रीनिवास खळ्यांकडे मात्र तुम्ही एकच लावणी केली एकच लावणी, आणि आणि तीही प्रचंड गाजली. माझ्या आणि मते त्यांची पण ती एकच लावणी, बरोबर. आणि राजा बडेंनी पण ती एकच लावणी लिहिली. बरोबर. मग आता ती हीच बैठक, मास्टर व्हॉइस करता. अच्छा हा. तर मग आता ती बैठकीची लावणी माझ्या मते होती हो, कळीदार कपुरी पान. कळीदार कपुरी पान. कळीदार कळीदार कपुरी पान, कळीदार कपुरी पान, कोवळ छान केशरी चुना, कळीदार कपुरी पान, कोवळ छान केशरी चुना, रंगला रंगला गाथ केवळा, रंगला गाथ केवळा, वरखाचा विडा घ्या हो मन रमणा, घ्या हो मन रमणा, कळीदार. बारीक सुपारी निमचिकनी घालून, बारीक सुपारी निमचिकनी घालून, जायपत्री वेलची लवंग वरी दाबून, जायपत्री वेलची लवंग वरी दाबून, बांधले तसे या कुडीत पंच प्राण, बांधले तसे या कुडीत पंच प्राण,
रंगत करी मर्जुनी घ्या रंगत करी मर्जुनी चतुर्दश गुणी सख्या सजना सख्या सजना सख्या सजना कळीदार कळीदार कपुरी पान कोवळ छान केशरी चुना रंगला रंगला कात केवळा रंगला कात केवळा वरखाचा विडा घ्या हो मन रमणा घ्या हो मन रमणा कळीदार कमरेचा झुलता झोक हा कमरेचा झुलता झोक नूर बिन झोक उरी मावेना उरी मावेना कमरेचा झुलता झोक नूर बिन झोक उरी मावेना उरी मावेना काजळी नजर छिनमिनी चांदणी रैना चांदणी रैना चांदणी रैना छेडी तालालडी मुलाम छेडी तालालडी मुलाम तुमची गुलाम झाले सजना हो झाले सजना पायी पैंजण सुन्नक छैना पायी पैंजण सुन्नक छैना कळीदार कळीदार कपुरी पान कोवळ छान केशरी चुना कळीदार कपुरी पान कोवळ छान केशरी चुना रंगला रंगला गात केवळा रंगला गात केवळा वरखाचा विडा घ्या हो मन रमणा घ्या हो मन रमणा कळीदार कळीदार माई, तुम्ही गाण्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही. तुम्हाला गुरु नाही, गॉडफादर नाही. केवळ मोठी बहीण शकुंतला हिच्या प्रोत्साहनामुळे तिच्या आग्रहामुळे तुम्ही गाणं म्हणायला लागलात आणि तुमचं गाणं म्हणजे बंदा खणखणीत रुपया निघाला. तुम्हाला कधी व्यावसायिक स्पर्धा जाणवली नाही. तुमची गाणी कोणी पळवापळवीचे प्रकार घडले नाहीत. तुमची इतर गायिकांशी कधीही तुलना झाली नाही. अहो एवढंच काय, पडद्यावरती हंसा वाडकर लावणी गात असेल, लीला गांधी गात असेल किंवा जयश्री गडकर गात असेल, ती लावणी त्यांची वाटायची नाही. ती लावणी वाटायची फक्त सुलोचना चव्हाणांची. नाही, आपण असं पण कसं बोलायचो तर त्या चांगल्या नसल्यानंतर आपलं पण गाणं उठणार नाही, पण आज लावणी म्हटलं की फक्त सुलोचना चव्हाण हे एकच नाव डोळ्यासमोर उभं राहतं आणि माझ्या मते ही खरी दौलत तुम्ही कमावलेली आहे. करी दिवसाची रात माझी सोड नावाड करी दिवसाची रात माझी सोड नावाड याच्या डोक्यात अक्कल पिकवा करी दिवसाची रात माझी सोड नावाड याच्या डोक्यात अक्कल पिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा करी दिवसाची रात माझी सोड न वाट करी दिवसाची रात माझी सोड न वाट याच्या डोक्यात अक्कल पिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा
मला आडवाटेन हेरतो मला तरतरेची करीतो कला आडवाटेन हेरतो मला तरतरेची करीतो कला कुणी रायाचा रस्ता चुकवा माझ्या रायाला शानपण शिकवा अहो माझ्या रायाला शानपण शिकवा करी दिवसाची रात माझी सोडन वाट करी दिवसाची रात माझी सोडन वाट याच्या डोक्यात अक्कल पिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा किती किती सवाल याच घेऊ किती किती सवाल याच घेऊ किती किती जवाब मी देऊ किती किती सवाल याच घेऊ किती किती जवाब मी देऊ बोल बोलून आला थकवा माझ्या रायाला शानपण शिकवा अहो माझ्या रायाला शानपण शिकवा करी दिवसाची रात माझी सोडन वाट करी दिवसाची रात माझी सोडन वाट याच्या डोक्यात अक्कल पिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा नाही विचार मनात दुसरा नाही विचार मनात दुसरा याच्या गाडीला लागलाय घसरा नाही विचार मनात दुसरा नाही विचार मनात दुसरा याच्या गाडीला लागलाय घसरा याच्या गाडीला लागलाय घसरा लाल कंदील याला कुणी दाखवा माझ्या रायाला शानपण शिकवा अहो माझ्या रायाला शानपण शिकवा करी दिवसाची रात माझी सोडन वाट करी दिवसाची रात माझी सोडन वाट याच्या डोक्यात अक्कल पिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा कुणी माझ्या रायाला शानपण शिकवा माई हल्ली पॉप लावण्या खूप आलेल्या आहेत लावण्यांचे रिमिक्स झालेत उभरत्या गायिका खूप आल्यात त्यांना खूप संधी मिळत आहेत अनेक कवाडं त्यांना खुली होत आहेत पण तरीही लावण्या गाताना असं नेहमी जाणवतं की तुमच्या आवाजात जी जादू आहे जी जान आहे तुमच्या गाण्यात ती त्यांच्यात नाही असं का होतं नाही त्याचं कारण काय आहे हे रिमिक्स जे झालंय ना हल्ली ते निदान त्यांनी लावण्यात तरी करायला नको कारण त्या लावणीची अक्षरशः विटंबना होते जशी लावणी आहे तशी गा त्याच्यापेक्षाही चांगली गा कारण लावणी हे पारंपरिक पण लोकसंगीत त्याची आहे. विटंबना करू नका बरोबर आणि मी खरं सांगते तुम्हाला ही लावणीच्या शब्दाची फेक आहे ना ही सोपी नाही बरोबर आता आम्हाला सहजगत्या आम्ही गातो म्हणून आम्हाला वाटतं पण तेच गाणं दुसऱ्याने गायचं म्हटलं ना तर तो उठावा ती फेक कठीण आहे बरोबर याच पार्श्वभूमीवर अनेक मान्यवरांनी तुम्हाला जी दाद दिली ती मला एक आठवते तर त्याच्यातली रामू भैया दातेंनी जी तुम्हाला दाद दिली त्यांच्यासारख्या मान्यवर माणसांनी ती तुम्हाला सांगता येईल नाही त्यांनी सुद्धा माझा कार्यक्रम ऐकला आणि मला येऊन भेटले ते अच्छा रामू भैया दाते मला म्हणाले बाई खाली मान घातली की असं वाटतं कोणतरी नाचून गाते तुमच्याकडे पाहिलं की तो विश्वासच पटत नाही की ही बाई लावण्या गाते
तर हे तुम्हाला कसं काय जमतं? मी म्हटलं मला लहानपणी मी डान्स करायची, मला डान्सची चांगली माहिती आहे, मी खाली बघून गाते. मी त्यांना सांगितलं ते सांगते, पण मी माझ्यासमोर एक बाई नाचवते बरं. बरोबर, तिच्या ॲक्शनवरती माझ्या शब्दाची फेक असते. आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला 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 आला, आला 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 आला. पाडाला पिकलाय आंबा, आला बाई पाडाला पिकलाय आंबर, नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला 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 आला, आला 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 आला. हा पाडाला पिकलाय आंबा, आला बाई पाडाला पिकलाय आंबर, नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. मासला बघून तुम्ही जाणाव पाहुण, नमुना बघून तुम्ही जाणाव पाहुण. मासला बघून तुम्ही जाणाव पाहुण, नमुना बघून तुम्ही जाणाव पाहुण. हो पाहुण 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 जरा थांबा, पाहुण जरा थांबा. अरे घे पाडाला पिकलाय आंबा, अल्ला बाई पाडाला पिकलाय आंबर, नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला 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 आला, आला 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 आला. पाडाला पिकलाय आंबा, अल्ला बाई पाडाला पिकलाय आंबर, नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. भारान वाकलंय झाड, त्याला मी बाई जीवा पाड. भारान वाकलंय झाड, त्याला मी बाई जीवा पाड. भारान वाकलंय झाड, त्याला मी बाई जीवा पाड. रात दिन आजवर जपले, चोर खडा मारण्या टपले. रात दिन आजवर जपले, चोर खडा मारण्या टपले. उघड कस सांगू सांबा, उघड कस सांगू सांबा. आबा पाडाला पिकलाय आंबा, अल्ला बाई पाडाला पिकलाय आंबर, नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला 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 आला, आला 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 आला. हा पाडाला पिकलाय आंबा, अल्ला बाई पाडाला पिकलाय आंबर, नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. आंब्याचा रंग केशरीवर लाली शोभे शेंदरी. आंब्याचा रंग केशरीवर लाली शोभे शेंदरी. तोंडाला तुझ्या पाणी सुट, तोंडाला तुझ्या पाणी सुट. घेऊन टाकलं की माझी काळजी मिट, घुट म्हणू नको
नको तू बाबा, घुट म्हणू नको तू बाबा. ज्ञानबा पाडाला पिकलाय आंबा, अल्लाबाई पाडाला पिकलाय आंबर. नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला 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 आला. पाडाला पिकलाय आंबा, अल्लाबाई पाडाला पिकलाय आंबर. नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. माई, आज 67व्या वर्षी सुद्धा तुम्ही पूर्वी इतक्याच ताकदीने गाताय. गाण्याचा रियाज नाही, गळा राखण्यासाठी काहीही पथ्य पाळणे नाही, तरीही सगळा भारत देश तुम्ही तुमच्या प्रोग्रामने विंचरून काढलेला आहे. माझ्या मते आज तुम्हाला जेवढं यश लाभलेलं आहे तेवढं बाकी कुठल्या कलावंताला तितकं निर्भेळ यश क्वचितच लाभलं असेल. तर आज या मैफलीची सांगता तुमच्याच लाडक्या मल्हारी गीताने होऊ देत. ऐका. धन्य 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 नारायण रामा, सावळ्या रामा.